नमस्कार मंडळी, आज आपण बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहे. चला तर जाऊया आपण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. कृषी हे एक भव्य कृषी प्रदर्शन आणि लाईव्ह डेमो एक्स्पो आहे, ज्याचे आयोजन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे नियमितपणे होते. हे प्रदर्शन शेतकरी, तंत्रज्ञ, संशोधक, उद्योगपती, सरकार विभाग आणि कृषी व्यवसायांना एकत्र आणते. कृषी 2026 हे 17 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत 130 एकराच्या मैदानात भरलेले आहे, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ज्यात विविध पिके, तंत्रज्ञान वगैरे घ्यायची आहे. कुठे आपण आपल्याला इथे पाहायला कधी पण मला कॉल करा. आहे. त्याचे प्रामुख्याने काही उद्दिष्ट आहेत की शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. इथं लाईव्ह डेमो आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला AI स्मार्ट शेती, हायड्रोपोनिक्स, कृषी रोबोटिक्स, नवीन तंत्रज्ञान याचा परिचय करून इथे आपल्याला मिळतो. शेतकरी, वैज्ञानिक, उद्योग, सरकार आणि व्यापारी यांच्यात नेटवर्किंग आणि व्यापाराची संधी वाढवणे हे मुख्य उद्देश आहेत. या ठिकाणी आपल्याला शेतात लाईव्ह डेमो पाहायला मिळतो. प्रदर्शक स्टॉल्स आहेत. खतं, औषधे, उपकरणे, स्मार्ट शेती तंत्रज्ञान, AI आधारित उपाय, रोबोटिक्स, नवीन पीक व प्रकल्प जसे की कार्यक्षम वाण, हायड्रोपोनिक्स, भाजीपाला उत्पन्न, कापणी यंत्रे इत्यादी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की AIचा वापर करून लावलेली कोबी असे जास्त उत्पन्न मिळू शकतं इथं आपण पाहतोय. असे वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह डेमो आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य आपण पाहत आहे. प्रत्यक्ष लाल कोबी आपण पाहत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणे आपल्याला इथं मिळत आहेत. त्याचे पूर्ण प्रशिक्षण बी. त्याचं कसं मार्केट कसं असणार, म्हणजे याला प्राइस कशी मिळते ते आणि दोन्ही सेम का? 30 ते 50 रुपये किलोपर्यंत. लाल कोबी हा कसा? लाल कोबी इथे आपण वांगी पाहत आहोत. ठिबकचा वापर आणि याचा वापर करून हे घेतलेली पीक आणि उत्पन्नात झालेली वाढ प्रत्यक्ष आपण पाहत आहात. काकडी लावलेली आपण पाहतोय की त्याला असे शिड्या केलेले आहेत. अशा दोरीचे अशा एक रस्सी बांधून ते केलेले आहे. त्याच्यावर त्या काकडी चढवलेल्या काकडीचा वेल, जेणेकरून काकडी खराब होणार नाही आणि उत्पन्नही जास्त मिळेल. अतिशय छान छान अशा पद्धती, काही ट्रिक्स आपल्याला आपल्या शेतामध्ये आपण करू शकतो ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहतोय की एक रिंगच्या साहाय्याने एक रोपं ठेवलेली आहेत आणि पाणी सारखं वारंवार द्यायची गरज नाही. ते पाण्यामधूनच असं डीप होत जाते आणि तेच पाणी परत रिटर्न त्या टँकमध्ये पडत आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा हे हिरवगार आपल्याला दिसत आहे. पाहतोय आपण नवनवीन तंत्रज्ञान. गिअरबॉक्स बसवून असे गोल रिंग तयार केले आणि संपूर्ण ते गोल असं ते फिरत आहे आणि सर्व रोपांना पाणी मिळत आहे. आणि वरती गेल्यानंतर त्याचा जो पाणी आहे ते खालच्या रोपांच्या शेंड्यावरती पडत आहे, तिथून निघत आहे.
अतिशय सुंदर असे टेक्निक आहे. आयडिया आपण इथनं घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया आहेत. इथेही भाजीपाला आपण बघतोय. शेतकरी तंत्रज्ञानाशी सल्लामसलत आणि मार्गदर्शन मिळवू शकतात. नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहून आत्मसात करू शकतात. उत्पादन वाढीचे आणि खर्च कमी करण्याचे उपाय जाणून घेऊ शकतात. आर्थिक आणि व्यवसाय संधी शोधू शकता. इथे आपण सूर्यफूलही पाहतोय, जे आपण रेग्युलर बघतोय. आणि या रोपांची जाडी आणि फूल याचा जर प्रत्यक्ष आपण पाहिलं तर उत्पन्न नक्कीच यातून जास्त मिळणार आहे हे आपल्याला दिसत आहे. हे प्रदर्शन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आयोजित होते, जे ICAR अंतर्गत काम करणारे कृषी माहिती व तंत्रज्ञान केंद्र आहे. हे केंद्र कृषी विज्ञान केंद्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट माळेगाव खुर्द बारामती पुणे महाराष्ट्र इंडिया येथे आहे. हे आपण पाहतोय. याचा वापर करून ठिबकचा वापर करून सिमाका लावलेली आणि त्या मकाचं मिळणारं उत्पन्न, त्याचे वाण हे आपण पाहतोय की काय त्याला पिकाला काय काय दिलं आणि त्याच्यामुळं एवढं पीक आपलं जोमानं येत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जे काही यातून अवगत होईल त्यांनी इथून हे ज्ञान घेऊन जायचं आहे. इथेच त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनही केले जात आहे. हे केवळ प्रदर्शन नाही तर शेतकऱ्यांना भविष्याच्या शेतीस तयार करणारे एक व्यासपीठ आहे. बारामतीतील कृषी प्रदर्शन हे भारतामधील एक महत्त्वाचे कृषी एक्सपो आहे, ज्याचा उद्देश मुख्य हेतू हा आहे शेतकरी शिक्षण, स्मार्ट शेतीचा प्रचार, तंत्रज्ञान व व्यवसाय वाढ, पर्यावरणपूरक शेतीची ओळख. रेग्युलर पद्धत आहे. ही रेग्युलर पद्धत आहे आणि पलीकडे याचा वापर करून 90 ते 110 टन निघतो. आणि हे रेग्युलरमध्ये किती निघतं? 40 ते 60. 40 ते 60 टन. ह्याला फक्त ठिबकच आहे, बाकी दुसरं नाही. ठिबक ना आपण आपल्या एक्सपिरियन्सवर आपण पारंपरिकची शेती केलेली आहे. बरं, हे असं रोपं लावलेत का? असं ऊस रोपं लावलेली? ही केवळ शेती नाही, ही आहे भविष्याची तयारी. बारामती येथील कृषी प्रदर्शनात एकाच ठिकाणी दिसते आधुनिक यंत्रसामग्री, ड्रोन शेती, स्मार्ट सिंचन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा. जिथे अनुभव आहे ज्ञानाचा आणि तंत्रज्ञान आहे शेतकऱ्याच्या सेवेत, कमी खर्च जास्त उत्पादन आणि सुरक्षित शेतीकडे नेणारा हा प्रवास म्हणजेच बारामती कृषी प्रदर्शन. शेतकरी बदलतोय, शेती बदलते आणि भारताचं भविष्य हिरवं होतंय. हे पाहतोय आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं. अतिशय सुंदर असं हे फुलांचं डिझाईन केलेलं आहे. अतिशय सुंदर वेगवेगळ्या कलरची फुलं आपण पाहत आहे. इथे लावलेली अशी फुलं वेगवेगळ्या फुलांचे जातीचे रो आहेत. या ओळी दिसत आहेत आपल्याला वेगवेगळी फुलं. अतिशय सुंदर असे हे फुलांची शेती. इथे आपल्याला प्रशिक्षण मिळते याचं, आणि जे आपल्याला वाण हवा आहे तो आपल्याला इथून घेता येतो. त्यासाठी लागणारा हवामान इथे आपल्याला त्याची संपूर्ण माहिती या कृषी केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि
आधुनिक शेतीसाठी खरोखरच सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा नक्की होणार आहे. प्रत्येकाने खरोखरच इथे एकदा भेट द्यावी आणि यातूनच जे आपणाला हवं आहे, जे आपल्या ठिकाणी आपल्याला ज्याची आवड आहे ते आपण आपल्या शेतामध्ये पीक घेऊ शकतो आणि त्याचं भरघोस उत्पन्नही आपल्याला अगदी मिळू शकेल याची खात्री नक्कीच आहे. आपण पाहतोय वेगळ्या डिझाईनची फुलं, अतिशय सुंदर. बारामती येथील कृषी प्रदर्शन म्हणजे केवळ मेळावा नाही, तर भारतीय शेतीचं भविष्य प्रत्यक्ष पाहण्याचं व्यासपीठ आहे. या प्रदर्शनामध्ये आपणाला आधुनिक कृषी यंत्रसामुग्री, ड्रोनद्वारे फवारणी व पीक निरीक्षण, स्मार्ट सिंचन प्रणाली, सुधारित बियाणे व नव्या पिकाचे वाण, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन तंत्रज्ञान, शेतीसाठी AI, डिजिटल व स्मार्ट उपाय हे सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळते. हे आपण पाहत आहे अतिशय सुंदर असं हे वेगवेगळ्या फुलांचं असं हे केलेलं डिझाईन आणि कृषिक हे नाव समोर आपण पाहत आहे आणि त्यापुढे हे असलेले सुंदर असं वेगवेगळ्या फुलांचं डिझाईन. बारामती कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसं मिळवता येईल याचं प्रशिक्षण, याची माहिती इथे मिळते. वेळ व मजुरीची बचत यातूनही इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच सुरक्षित आणि शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती. इथे आपण चाललो आहे की भरड धान्य, मातीतून मोती पिकवणारी, कुटुंबाला आधार देणारी आणि कृषी क्रांतीची खरी जननी ती म्हणजे शेतकरी नारी. घर, शेत आणि समाज या तिन्ही आघाड्यावर न डगमगता उभी असते. बी पेरताना आशा पेरते, घाम गाळताना भविष्य घडवते आणि संकटातही शेतीला सोडत नाही. आजची शेतकरी नारी फक्त मदतनीस नाही, ती निर्णय घेणारी, तंत्रज्ञान स्वीकारणारी आणि शेतीला नवी दिशा देणारी शक्ती आहे. कृषी क्रांतीचा पाया तिच्या मेहनतीवर उभा आहे. तिच्या कष्टातूनच देशाचं अन्न सुरक्षा स्वप्न साकार होतं. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मातेला, भगिनीला आणि न डगमगणाऱ्या नारी शक्तीला समर्पित आहे. तणनाशकाचे फवारे कुठले कुठले औषधं कशावर थोडंसं घेऊया. त्याला काय एक घेऊया. नाही खाते आपण मार्ग
वर्षाचा आहे हो? हा बरं बरं. उचलल शेंगावर. ओके. नमस्कार, मी सौरभ कदम, SP ॲग्रो इनोव्हेशन्सतर्फे या ठिकाणी प्लांटोमेट मशीन याचा डेमॉन्स्ट्रेशन आपलं चालू आहे. तर सदरचं हे जे यंत्र आहे